शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली 1.5 वर्षापासून हा 12 जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकवटून लढतोय। शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणारी ही काय बागायती शेती आहे ही उद्ध्वस्त होऊ नये यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या शेती पिकतायत त्या विहिरी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत। आज आम्ही सर्व कौलापूर गावातील शेतकरी एकजूट झालेले आहेत। आज इथं मोजणीसाठी अधिकारी येणार असल्यासंदर्भात नोटिसा इथं देण्यात आल्या होत्या सर्व शेतकऱ्यांना। त्या अनुषंगाने आज सर्व शेतकरी एकजूट झालेले आणि सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं निर्धार केला आहे की 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी दिली जाणार नाही। रत्नागिरी नागपूर सारखा एक चांगला महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर ह्या महामार्गाची गरज नाही। एका बाजूला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की शक्तीपीठ महामार्गाचा आम्ही रूट बदलणार आहोत आणि जिथून बागायती क्षेत्र जाणार नाही अशा पद्धतीने रूट बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। पण दुसऱ्या बाजूला मात्र कुटील कारस्थान करून शेतकऱ्यांना नोटिसा देऊन मोजणीचा घाट पोलीस बंदोबस्तामध्ये दडपशाहीने करण्याचा ह्या सगळ्या शासनाचा कुटील डाव सुरू आहे। यामध्ये डोंगरसुनी असेल सावज असेल ह्या बागायत पट्टे जे आहेत द्राक्ष बागाचा जो पट्टा आहे यामध्ये आता बागाचं काम सुरू आहे। त्यामध्ये खोडण्याचं काम असेल त्यामध्ये पेस्ट लावण्याचं काम असेल ह्या सगळ्या बागामध्ये शेतकऱ्यांच्या हातगाईवर काम आलेलं असताना शेतकऱ्यांना 1 मिनिट वेळ नसताना बागेतली कामं सोडून या पोलीस बंदोबस्त मोजणी अधिकारी आले यांच्या मागे फिरायची वेळ आलेली आहे। शेतीचं एका बाजूला नुकसान होत असताना प्रचंड यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पूर्ण शेती उद्ध्वस्त केलेली आहे। त्यातनं थोडीफार काही शेती उरलेली आहे त्या सुद्धा शेतीमध्ये करत असताना ह्या सगळ्या शासनाकडून अशा पद्धतीने अडचणी निर्माण केल्या जात आहेत। शासन एका बाजूला खोटं बोलतंय की आम्ही रूट बदलणार आहोत आणि हाय त्या जुन्या रूट प्रमाणे हे सगळं पुन्हा मोजणीचा घाट यामध्ये घातलेला आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की शासनानं हे सगळं काय कटकारस्थान चाललेले तातडीने थांबवावं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी गेली अनेक वर्ष 1.5 वर्ष अनेक वेगवेगळे आंदोलन करून मोर्चे करून आतापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आमची जमीन देणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका घेऊन अनेक निवेदनं दिलेले आहेत अनेक मोर्चे काढलेले आहेत अनेक वेळा हरकती दिलेल्या आहेत। त्या हरकतीवरती सुनावणी न घेता रद्द करा एवढी एकच मागणी असताना सुद्धा हे कशासाठी आमच्यावर लादले जाते हा इथल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे। या आमच्या सांगली जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना त्याचं समर्थन केलेलं नाही। यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नाही आणि कोणाचीही मागणी नसलेला आणि गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि तो जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत एकवट होऊन हा शेतकरी लढणार आहे। बायका पोरांना घेऊन लढणार आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी जीव द्यायला तयार आहे पण येणाऱ्या काळामध्ये शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन द्यायला शेतकरी तयार होणार नाही। याचं गांभीर्य मुख्यमंत्री साहेबांनी ओळखावं आणि तातडीनं शक्तीपीठ महामार्ग संदर्भात यार काढावा अशा पद्धतीची विनंती आम्ही करतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।